10वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 10 फेब्रुवारी ते 18 मार्चच्या दरम्यान 12वीची परीक्षा होणार, तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्चच्या दरम्यान 10वीची परीक्षा होणार। युतीबाबत बोलण्याच्या राज ठाकरेंच्या नेत्यांना सूचना। राज ठाकरे यांनी मनसेचे नेते आणि प्रवक्त्यांना दिली परवानगी। एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड। कर्मचाऱ्यांना 6000 रुपयांचा मिळणार बोनस, तर बंद पडलेली उचलही पुन्हा मिळणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। महाविकास आघाडी आणि मनसेचे नेते राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची मंगळवारी घेणार भेट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा धडक मोर्चा। ठाणे पालिकेतील भ्रष्टाचार, वाहतूक कोंडी आणि पाणी प्रश्नावर मोर्चा। आमची मनसेसोबत युती नाही, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथलांचं मोठं विधान। युती संदर्भात कुणीही आम्हाला सांगितलं नाही, रमेश चेन्निथला यांनी केलं स्पष्ट। निलेश घायवळला शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी काढली ब्ल्यू कॉर्नर नोटीस। परदेशामध्ये घायवळचं लोकेशन मिळत नसल्यानं नोटीस जारी। नाशिक गंगापूर रोड गोळीबार प्रकरणामध्ये भाजपचे मामा राजवाडेंसह 5 जणांना न्यायालयीन कोठडी, तर गोळीबारातील मुख्य आरोपी अजय बोरीसाला 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी। धुळ्यामध्ये आढळला मंकी पॉक्सचा राज्यातला पहिला रुग्ण। हिरे हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षामध्ये त्याच्यावर उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।